नमस्कार सर्वांना. फार्मा सोल्युशन या टेलिग्राम चॅनलवरती सर्वांचे हार्दिक स्वागत. अ, आपण 2018-19 पासून हे टेलिग्राम चॅनल सर्वांना मोफत मार्गदर्शन, मोफत प्रत्येक परीक्षेसाठी तुमचं सिलेक्शन पर्यंत, स्पर्धा परीक्षेच्या प्रवासापासून शून्यापासून तुमच्या जॉईनिंग होईपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा हे चॅनल तुम्हाला सातत्यानं मदत करत आले आणि वेळोवेळी आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या फार्मासिस्ट आहे, फार्मासिस्टच्या उन्नतीसाठी आपण कायम धडपडत आलोय. मग त्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतील, ड्रग इन्स्पेक्टर अनुभव अट रद्द करणे असेल किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये फार्मासिस्टला अलो करणे असेल, डिप्लोमा बी फार्म या सगळ्या याच्यामध्ये अनेक वेळा आपण एड्स मध्ये असेल, CGHS मध्ये असेल, असे वेळोवेळी आपण अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि दरवेळी आपण करत असतो की विद्यार्थ्यांच्या हिताचं, फार्मासिस्टच्या हिताचं ज्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी आपण शासनापर्यंत कशा पोहोचवायचा, काय याचा पूर्ण आपण मार्ग, दिशा विद्यार्थ्यांना दाखवतो आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशही मिळतं. सो आणि माझा जे काय अप्रोच असतो की तुमच्यापर्यंत जेन्युइन माहिती, ओरिजिनल जे काय आहे, की ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. उगाच कुठल्या तरी व्ह्यूज मिळवायचे म्हणून असे कधीही केलेलं नाही. रिअलिस्टिक प्रॅक्टिकल अप्रोच जो असतो तो आपण आपल्या चॅनलच्या, या फार्मा सोल्युशन चॅनलच्या माध्यमातून ठेवलेला आहे. विद्यार्थ्यांना कुठलीही दिशाभूल केली जात नाही. विद्यार्थ्यांना योग्य तेच जे आवश्यक तेवढंच त्यांना गाईड केलं जातं, सांगितलं जातं. ठीक आहे. तर आता आपण आपल्या आजच्या विषयावरती येतोय. मला कुणीतरी आपले जे DMAR चे ऍडव्हर्टाईज आहे एकदा पाठवा टेलिग्रामलाच. कोण आहेत का मित्र, मारुती सर वगैरे कोण आहे का ऑनलाईन? कोणीतरी मला पर्सनली पाठवा प्लीज टेलिग्रामला. ऋतुजा शिंदे कोणाकडे ऍडव्हर्टाईज असेल तर मला पाठवा. 1 मिनिट. थोडं एवढंच सांगायचं, तुमचा जो चार्ट आहे ना याचा वॅकन्सीजचा चार्ट, तर तो चार्ट मला तुम्हाला समजून सांगायचा आहे आज. येस, अनिल सरांनी मला पाठव. 1 मिनिट. ऍडव्हर्टाईज कोण पाठवू शकतं का संपूर्ण ऍडव्हर्टाईज? मला थोडासा उशीर झाला आज ऑफिसवरनं, त्यामुळं ठीक. मी एक चार्ट, मला एक ऍडव्हर्टाईजचा आहे तो मी शेअर करतोय, चॅनलला पण शेअर करतोय, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर तो असेल. ठीक आहे. एकूण यावर्षी जे पद आहेत ते आहेत 207, लक्षात घ्या. ठीक आहे. एक चार्ट मी तुम्हाला पाठवलाय फार्मा सोल्युशन टेलिग्राम चॅनलवरती, डिस्कशन मध्ये पण दिसेल तुम्हाला. ठीक आहे. एम आय ऑडिबल? ऋतुजा शिंदे मॅडम मला थोडस रिप्लाय द्या, मी ऑडिबल आहे? किंवा हरीश राठोड सर, राहुल चौधरी, कोणीतरी रिप्लाय द्या, मी त्यांना अलो केलंय. ओके. राम जाधव तुम्ही आहेत ऑनलाईन, तुमचा अनम्यूट करा. बरोबर येतोय ना राम सर? ओके ओके, येस, थँक्यू. ओके. आपण तुमचे प्रश्न पण घेऊ शेवटी, एक कमी वेळेत आपण तो कव्हर करतोय. ठीक आहे. आता काय होते, आपले ज्या DMAR ची जाहिरात आली यावर्षी, त्या जाहिरातीमध्ये पद आहेत 207 आणि मी सध्या DMAR लाच जॉबला आहे फार्मासिस्ट म्हणून. मी तुमच्यासारखाच परीक्षा दिली होती. तर हा स्पर्धा परीक्षेचा टप्पा जो असतो थोडासा अप्स अँड डाऊनचा टप्पा असतो. त्याच्यामध्ये खूप कष्ट
करून आपण लागतो. बऱ्याच वर्षापासून काही जण मेहनत करत असतात. काही जणांना असं वाटतं की आपल्याला लवकर व्हावं, पण तसं नसतं. जेव्हा आपला संपूर्ण परिपूर्ण अभ्यास होतो त्याच वेळेस आपलं खरं सिलेक्शन होतं, हे लक्षात घ्या. जेव्हा आपण सिरियसली प्रिपरेशन करतो, सिरियसली प्रिपरेशन केल्याच्या नंतर एक परीक्षा देण्याचा जो काही वेळ असतो, त्या परीक्षेच्या वेळेमध्ये आपल्याला असे काही प्रश्न असतात जे आपल्याला येत नाही. याचा अर्थ असा असतो की कदाचित त्या विषयाला तुम्ही हात घातलेला नसतो किंवा ती कन्सेप्ट तुमची क्लिअर नसते, म्हणून ती प्रश्न चुकतात, म्हणून तुमचा स्कोअर कमी येतो. किंवा तुम्हाला असं वाटतं की मी खूप अभ्यास केला पण काहीतरी मिस झालंय. म्हणजे तुम्हाला स्कोअर कमी येण्याचं कारण एकच असतं की काहीतरी आपल्याकडून सिलेबस मधलं आलेलं असतं किंवा प्रश्न सोडवतानाची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती मिस झालेली असते. मी आपल्या ह्या बऱ्याच विद्यार्थ्यांना ट्रिक्स कशा असतात, प्रश्न कसे सिलेक्ट करतात किंवा काय काय गोष्टी सांगितल्या होत्या. मला भरपूर मेसेज आले सकाळपासून की सर तुमच्या काही ट्रिक्स किंवा काही गोष्टी आम्ही त्या अवलंबल्या आणि आज आम्ही टॉपर्स मध्ये आहोत. जवळपास 80 ते 90% विद्यार्थी आपल्या चॅनलवरचेच आहेत की ज्यांना आपण वेळोवेळी गायडन्स करत होतो. जे काही कोणीतरी जे सातत्यानं संपर्कात आहेत, जवळपास सगळेजण संपर्कात आहेत. ठीक आहे, तर तो विषय नाहीये. म्हणजे तुमच्या कमेंट्स भरपूर येतात. मी काय प्रत्येक वेळी त्या फीडबॅक्स काही कुठे चॅनलवर नाही टाकत, त्याचं पर्सनल असतं बऱ्याच वेळा. ठीक आहे, तर हा एक विषय आहे की हा जो टप्पा आहे स्पर्धा परीक्षेचा, परत पुन्हा तिथेच येतोय. तिथून तुम्हाला जे काही तुम्ही प्रिपरेशन करता त्या प्रिपरेशन मध्ये काहीतरी छोटस मिस होत असतं. ते परीक्षेच्या ज्या तुमचा स्कोअर आहे त्या स्कोअर मध्ये रिफ्लेक्ट होतं. ठीक आहे, आता काही जणांना काय झालं, मार्क्स म्हणजे 2 की आल्या, फर्स्ट की आली, सेकंड की आली. बरेच जण खूप गडबड करत होते की आमचं काय स्कोअर येईल, काय मेरिट लागेल वगैरे. मी बऱ्याच जणांना सांगितलं की तुमचं होऊ शकतं, होऊ नाही शकत, किंवा काहीतरी थांबा, वेट नॉर्मलायझेशन पर्यंत थांबा. कारण नॉर्मलायझेशन मध्ये बराच बदल होतो, म्हणजे खूप खूप जास्त बदल होतो. तो कशामुळे होतो, पहिली बेसिक कन्सेप्ट ती क्लिअर करून घ्या तुमची. काही न वाटतं ह्या शिफ्टचे वाढले, ह्या शिफ्टचे कमी झाले, शिफ्ट अवघड होती, असं तसं नसतं. तुमच्या शिफ्ट मधल्या काठिण्य पातळीचे प्रश्न सोप्या भाषेत, ह्याचं जे समेशन आहे नॉर्मलायझेशनचं, त्यांनी नोटिफिकेशन पण टाकलं होतं ऑलरेडी टीएमआरला की नॉर्मलायझेशन प्रक्रिया होणार आहे. ठीक आहे, याआधी पण अनेक भारतातल्या सगळ्या परीक्षांमध्ये नॉर्मलायझेशन झालंय, सरळ सेवांमध्ये होतं, काय अडचण नाही. या सर्व परीक्षा देत असताना नॉर्मलायझेशन सगळ्या परीक्षांमध्ये जवळपास होतं. आधी होत नव्हतं, पण नंतर आता आयबीपीएस पॅटर्न वगैरे किंवा टीसीएस पॅटर्नला ते त्यांनी लागू केलं. आता ह्या नॉर्मलायझेशन प्रक्रियेमध्ये काय होतं की तुम्हाला सेंटर कमी असतात, त्याच्यामुळे काय होतं की शिफ्ट वाढतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, जो अवघड प्रश्न जास्त सोडवेल त्याला स्कोअर येतो. हे मी मागच्या वेळेस पण तुम्हाला हे सूत्र सांगितलं होतं, तुम्ही मागचे व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे, जो अवघड प्रश्न सोडवतो कोणत्याही शिफ्ट मधले, ते अवघड प्रश्न ज्याचे बरोबर येतात त्याचे स्कोअर वाढतात. ज्याचे ते चुकतात एकतर त्याचं कमी होतो किंवा तो तसाच राहतो. दिस इज द फॉर्म्युला. सोपा फॉर्म्युला. ते समेशन आपल्याला कळणार नाही. आपण कधी करून जरी बघितलं आणि खोला जरी तर बाहेर बऱ्याच जणांमध्ये कॉन्ट्रोवर्सी असेल की नाही सर ते नॉर्मलायझेशन प्रक्रिया अन्यायकारक आहे वगैरे वगैरे, हा तुमचा विचार आहे. पण खरंच नॉर्मलायझेशनमुळं असं वाटतं की आपल्यावरती अन्याय होतो, आपल्याला कमी माझे ह्या मित्राचे वाढले, या शिफ्टचेच वाढले, मी एवढा अभ्यास केला होता वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी ठीक आहे. आय अग्री विथ युअर थॉट्स. पण कुठेतरी असं असतं, आपण जी ठरलेली प्रोसिजर आहे ऑफिशियल, शासनामध्ये ऑफिशियल कागदावरती सगळं चालतं, शासनानं तुम्हाला ऑलरेडी इन्फॉर्म केलेलं की अशा गोष्टी होतील म्हणून, तर त्याला तुम्ही विरोध करू शकत नाही. आणि तुम्ही जरी विरोध केला किंवा एखादी कोर्ट केस किंवा अशा कोर्ट केसेस भरपूर झाले नॉर्मलायझेशन वरती, पण वेळोवेळी सुप्रीम कोर्ट, हायकोर्टने ते सांगितले की जी काही नॉर्मलायझेशन प्रक्रिया आहे ती योग्य आहे, म्हणजे ज्याच्यावरती कुणावरच अन्याय होत नाही, असं त्यांनी सुप्रीम कोर्ट, हायकोर्टने सांगितले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या चर्चा करणं व्यर्थ आहे. ठीक आहे,
सो शेवटी तुम्हाला काही विचार असेल, तुमचे काही वेगळा विचारसरणी असेल, तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये करू शकता, काही अडचण नाही. पण आता ज्यांचे स्कोअर आधी समजा 120 होता, 135 झाला, ज्यांचे स्कोअर खरोखर 15-16 वाढले, 8+ वाढले, तर तुम्ही एका प्रगतीपथाच्या पॉझिटिव्ह अप्रोच मध्ये आहात, हे लक्षात ठेवा. तुमचे स्कोअर मायनस जर झाले असतील तर तुम्हाला अजून अभ्यास करण्याची गरज आहे. पण तुमचा स्कोअर जर पॉझिटिव्ह झाला आणि तो प्लस झाला तर तुम्ही आज त्याच्यामध्ये आमचं काय चुकलं, काय काय राहिलं होतं, कठीण प्रश्न माझ्याकडून का सुटले नाही, ह्याचं अनालिसिस करून तुम्ही त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे बाळांनो. ठीक आहे. तुम्ही ते जर अनालिसिस तुम्ही नाही केलं तर पुढे जाता येईल का? पुढे नाही जाता येणार. कारण तुमचं काय चुकतंय हे तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं लक्षात आणलं पाहिजे. म्हणजे आपल्या चुका आपण सुधारायला पाहिजे. आपल्याला भीती वाटते स्कोअर लिस्ट चेक करायची, काय चुकलंय ते बघायची, त्या मुद्द्यापर्यंत जायची. पण ही स्पर्धा परीक्षा अशी, इथे ज्या लोकांनी स्पर्धा परीक्षेत ज्यांनी स्वतःच्या चुकांवरती मात केली, स्वतःच्या अडचणीवर मात केली, ती मुलं आज जॉईन आहेत, ती मुलं यशस्वी आहेत. अनेक वर्षापासून तयारी करणारे विद्यार्थी आहेत, 5-5, 6-6, 7-7, 8-8 वर्ष त्यांनी तयारी केल्या, कोणी कोणी 2-2, 4-4 पोस्ट काढलेले. त्यांना म्हणजे त्यांनाही तेही याच फेज मधनं गेलेले, हे लक्षात घ्या. सो मला असं वाटतं की एखादी परीक्षा झाल्याच्या नंतर त्याच्यावरती फार जास्त विचार न करता आपण दुसऱ्या परीक्षेकडे लगेच शिफ्ट झालं पाहिजे. ठीक आहे. आणि पुढे गेलं पाहिजे. जो काय स्कोअर आहे त्याच्यात मला जे काही मार्क त्या याच्यापर्यंत नाही आले, त्या मार्कला मी तिथपर्यंत कशी पोहोचू शकते, कसा पोहोचू शकतो, हा विचार सातत्याने आपण केला पाहिजे. आपण नेहमी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला पाहिजे. ठीक आहे. आता आपण आपल्या विषयाकडे येऊ. तुम्ही चॅनलवरती एक चार्ट, वॅकन्सीचा चार्ट हे केलेला आहे की बरेच जण आज कोणीतरी मला स्क्रीनशॉट्स पण पाठवले की 160च्या वरती किती विद्यार्थी आहेत, 150च्या वरती किती विद्यार्थी आहेत, जवळपास 150च्या वरती 600च्या अराउंड विद्यार्थी दिसत आहेत. ठीक आहे. मग आता सगळ्यांचं सिलेक्शन होईल का? ऑब्विसली सगळ्यांचं सिलेक्शन होणार नाही, कारण जागा आहेत 207, बरोबर ना? तर आपल्याला सिलेक्शनचा क्रायटेरिया कसा ठरतो, जागा कशा वाटप केल्या जातात, ह्याचं गणित मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपलं खरं सिलेक्शन कुठपर्यंत होईल. ठीक आहे. मी मध्ये सांगितलं होतं की 144+ ज्यांना असतील त्यांनी डॉक्युमेंटची तयारी करा, आणि 144+ ज्यांचे मार्क वाढलेत, ठीक आहे, 15, 16, 20, 25, ते पोरं थोडेसे रेसमध्ये आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर ते मुलं रेसमध्ये आहेत. आता याच्यामध्ये कास्टचं बायफर्केशन असतं थोडंसं, आणि महिलांचं पण असतं. आता यामध्ये मूळ मुद्दा असं, म्हणजे आपण बेसिक पासून जाऊया सुरुवातीला. सगळ्यात महत्वाची चांगली गोष्ट अशी असते की जेवढ्या जागा आहेत त्या महिलांच्या वेगळ्या असतात आणि पुरुषांच्या, म्हणजे ज्या जनरल कॅटेगरी असते ती पूर्ण वेगळी असते. कारण मेरिट लागताना 2021-22चा कोर्टाचा निर्णय होता की महिलांचं मेरिट पूर्णपणे वेगळं लागतं. ठीक आहे. एमपीएससी पण करते, मागच्या वेळेस पण झालं होतं, DMAR ला, झेडपी, DHS सगळीकडे महिलांचं कम्प्लीट स्कोअर लिस्ट वेगळी असते. म्हणजे सॉरी, तुमच्या महिलांची जी सिलेक्शन असते ती कम्प्लीट वेगळी असते, आणि पुरुषांचं जे असतं म्हणजे सगळ्यांचं ते वेगळं असतं. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की बाबा आता समजा पहिल्या 50 मध्ये 10 मुली असतील तर त्या 10 मुलींना मायनस करून तुम्ही 40 मध्ये आहात, म्हणजे 10 मुलींचा स्कोअर वेगळा असतो. त्या मुली ओपनच्या महिलांमध्ये कन्सिडर केल्या जातात. समजा 50 जागा आहेत, असं आपण एक आता जो चार्ट आहे तुमचा तो एकदा बघून घ्या. ठीक आहे. आपण बघा, एक बघा 207 पदं आहेत औषध निर्माता. तुम्ही चार्ट ओपन करा. ठीक आहे. आता सर्वसाधारण जी आहेत पदं ती किती आहेत? ठीक आहे. तुम्ही जर बघितलं तर अनुसूचित जातीला 8 जागा आहेत. आपण पहिलाच कॉलम बघूया, 8 जागा. जमातीला 5 जागा, सर्वसाधारणला. विमुक्त जातीला 1 जागा.
तर महिलांचं जे 30% आरक्षण आहे तर त्याच्यात त्या वरती जे रिक्त पदे आहेत त्यांना किती येतात 26 पैकी अनुसूचित जातीच्या महिलांना किती जागा आहेत 8 जागा आहेत बरोबर. आणि सर्वसाधारणला किती 8 जागा म्हणजे ओपनला 8 जागा एवढ्या जागा आहेत ठीक आहे. सॉरी ह्याला सर्वसाधारण मधून आणि महिलांना किती 8 जागा असतात. आणि आपण अराखीवला जे शेवटचा चार्ट आहे बघा शेवटी ठीक आहे अराखीवला 59 टोटल जागा आहेत त्यातल्या बायफर्केशन त्यांनी सर्वसाधारण 19 आणि महिलांचे 30% आरक्षणाला 18 जागा दिलेल्या आहेत ठीक आहे. आता त्यात नंतर परत बघा खेळाडूला किती जागा आहेत प्रत्येक कास्टला खेळाडूला किती जागा आहेत बघा. एसटी स्पोर्ट्स जर असेल तुम्ही तर 1 जागा आहे. एससी जर स्पोर्ट्स असेल तर 1 जागा आहे. भटक्या जमातीला 1 जागा आहे. इतर मागास वर्गाला स्पोर्ट्स मधल्या ना त्यांना 2 आहे. तसं सेम म्हणजे बाकीचे पण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन हे सगळे येतात त्याच्यात. आता ह्याच्यामध्ये आपण बघायचं की माझ्या कास्टसाठी समजा मी महिला आहे आणि महिला मी एससी मध्ये आहे तर मला किती जागा आहेत तर मला जागा आहेत मी समजा एससी महिला आहे तर 5 जागा आहेत ठीक आहे 5 जागा आहेत. आणि ओपनच्या किती जागा आहेत एससी महिलाला 18 जागा आहेत बरोबर. आता ह्या 5 मध्ये जर तुम्ही टॉपर असाल पहिल्या टॉपर मध्ये जर असाल पहिल्या टॉपरच्या ओपन स्कोअर मध्ये जर तुम्ही असाल पहिल्या 18 मध्ये जर असाल मुलींच्या रँकचा जर तुम्ही 18 मध्ये असाल तर काय होणार ही खालची जी महिला एससीची आहे त्यातली ती महिला ओपन मध्ये कन्वर्ट होणार. जर तुम्ही समजा एससीची महिला आहे तिला सगळ्यात जास्त 178 मार्क आहे ती महिला ओपन मध्ये कन्वर्ट होणार ठीक आहे. खेळाडूला जर समजा 178 मार्क आहे तर ती ओपन मध्ये कन्वर्ट होणार. असं कास्टचं काय होतं की ते कन्वर्ट होतात ठीक आहे. म्हणजे ज्याला जास्त मार्क आहेत ते ओपन मध्ये जातात ज्या कास्टमध्ये. ह्याच्यात फायदा कोणाचा होतो कास्टवाल्यांचा होतो कारण खालची पोरं लगेच वरती येतात. वरचा जर टॉपर असेल माझ्या कास्ट समजा मी जर कास्ट एसटी मधून भरलेला असेल फॉर्म एसटी मधून फॉर्म भरला मला 178 मार्क आहे तर मी ओपन मध्ये कन्सिडर होणार ठीक आहे. तर हा आहे आणि माझी जागा खाली होईल माझ्या खालचा जो एसटी कॅटेगरीचा मुलगा आहे तो वरती येईल. हे गणित असतं याचं पूर्ण ठीक आहे. आता याच्यामध्ये प्लस पॉईंट सांगतो तुम्हाला माजी सैनिकच्या जागा असतात त्या मागच्या वर्षी डीएमआरच्या विद्यार्थ्यांनी आपले जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी खूप पाठपुरावा करून माजी सैनिकच्या जागा कन्वर्ट करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी ते 7-8 महिने लागले 6-7 महिने त्यातच गेले विद्यार्थ्यांचे. त्यानंतर ते एक्स आर्मीच्या जागा कन्वर्ट झाल्या डीएमआरचा फॉलोअप घेऊन. आता डीएमआरला कळालं की या जागा कन्वर्ट करायच्या असतात जर एक्स आर्मी भेटला नाही तर. आता एक्स आर्मी म्हणजे काय जो आर्मीमध्ये काम करतो तो रिटायर झाला 15-20 वर्षाच्या सर्व्हिस नंतर आणि त्याने परत फार्मसीची परीक्षा दिली तर तो एक्स आर्मी. पाल्याला म्हणजे त्यांच्या मुलाला जर आपले वडील आर्मीमध्ये असेल तर ते कन्सिडर करत नाही. तुम्ही स्वतः आर्मीमध्ये असले पाहिजे तरच ते कन्सिडर करतात. यापैकी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतो आर्मी मधले फार जास्त काही लोक नसतात 2-3 जागा त्या असतात 2-3 लोक असतात एक्स आर्मी. तर त्या 2-3 जागा मायनस करून आपल्या ज्या काही जागा आहेत त्या लक्षात घ्यायच्या. मग आता आर्मीसाठी किती जागा आहेत बघा तुम्ही एसटी कॅटेगरीला 4 जागा आहेत म्हणजे टोटल जागा जर बघितल्या आपण ओपनच्या 9 आहेत 9 म्हणजे टोटल 32 जागा आहेत एक्स आर्मीला बरोबर टोटल. आणि आपल्या कास्टमध्ये समजा 2 जागा आहेत तर त्या आपल्या कास्टमधल्या काय करायचं ओपन मध्ये आपण आपल्या कास्ट कन्सिडरच करायचे 100%. कारण समजा आता इतर मागासवर्ग पकडला आपण इतर मागासवर्ग पकडलं माजी सैनिकच्या जागा किती आहेत इतर मागासवर्गामध्ये 6 जागा आहेत. जर कॅन्डिडेट भेटलाच नाही तर 6 ह्या आणि इतर मागासवर्गाच्या तुमच्या सर्वसाधारणच्या जागा म्हणजे जे जनरल कॅटेगरी म्हणजे सगळ्यांना एंट्री असते पुरुषांना त्याच्यामध्ये 6 + 19 किती झाले 25 जागा झाल्या बरोबर. आता ह्या 25 जागा झाल्या माजी सैनिकच्या. आता आपण काय करूया परत प्रकल्पग्रस्त असतात मुलं भूकंपग्रस्त पण भेटतात शक्यतो. अंशकालीन नाही भेटलं तर तुमचा एक जागा वाढते तेवढीच. आता अंशकालीनचं आपण बघू अंशकालीनला जागा किती इतर मागासवर्गामध्ये 4 जागा आहेत. 25 + 4 किती झाले 29 जागा.
बरोबर. म्हणजे ओबीसीला जागा किती झाल्या? अंशकालीनचे उमेदवार ते आहेत ज्यांनी 2003 पूर्वी ते पार्ट टाइम काम करत होते, ते तेव्हा शासन निर्णय होता. आता ती लोक राहिलीच नाही. एखादा असला तर असतो, फार झालं तर. तर मग अशा जागा किती झाल्या? 29 जागा झाल्या. मग असल्या तरी 28 पकडू आपण. ठीक आहे, तर 28 जागा इतर मागास वर्गाला असतात. आणि महिलांमध्ये जर असेल समजा, तर ते त्या एक जागा म्हणजे कन्वर्ट होतात, असं असं असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कुठलाही एकच आरक्षण घेता येतं. जर तुम्ही फॉर्म समजा दिव्यांग मधून भरलाय आणि ओपन मधून आहे, तर तुम्हाला दिव्यांगचीच जागा मिळते, ओपनची जागा तुम्हाला मिळत नाही, हे लक्षात घ्या. आणि दिव्यांग वाल्यांचं एक आहे की त्यांना परमनंट सर्टिफिकेट लागतं, हे लक्षात ठेवा. परमनंट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. तात्पुरतं सर्टिफिकेट दिव्यांगचं चालत नाही, परमनंटच असावं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या पूर्वीच. माझे काही मित्र आहेत, त्या मित्रांचं काय झालं की त्यांच्याकडे तात्पुरतं सर्टिफिकेट होतं, त्यांना तिथून रिजेक्ट केलं गेलं. सो बी कॉशियस अबाउट इट. नंतर तुमच्या फार्मसीचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आधी असलं पाहिजे. तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असले पाहिजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या पूर्वीच. तुम्ही जर फॉर्म भरण्याच्या आधी जरी नसेल फार्मासिस्ट, तर तुम्ही नंतर जरी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तरी ते चालतं मित्रांनो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सेकंड, तुमचे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आता हे तुम्हाला आरक्षणाचं क्रायटेरिया कळाला असेल, म्हणजे प्रत्येकानं काय करायचं, जसं मी तर मागास वर्गाचं समजून सांगितलं तसं आपल्या आपल्या जातीचं करायचं. समजा तुम्ही एसटी कॅटेगरीचे, परत एकदा सांगतो, अंशकालीनच्या 3 जागा प्लस तुमच्या सर्वसाधारणच्या 8 जागा, 8, 9, 9, 10, 11, 11 आणि आणि माजी सैनिकच्या 4, 12, 13, 14, 15, म्हणजे टोटल तुम्हाला जागा आहेत 15 जागा आहेत एसटी कॅटेगरीला. सो हे लक्षात ठेवा. आणि जर याच्यामध्ये जर तुमच्या एसटी कॅटेगरीचं कोणी टॉपर आलं तर तो ओपन मध्ये जातो, म्हणजे खालच्या लोकांना चान्स मिळतो. आता टोटल जर आपण 59 जागा जर पकडल्या राखीव मध्ये 59 आणि सर्वसाधारणच्या 19 प्लस ह्या महिलांच्या वेगळ्या, तर आपण त्याच्यामध्ये टोटल जागा येते ओपनला सर्वसाधारणला 68 जागा येतात, बरोबर. म्हणजे 68 विद्यार्थी ओपन मधनं सिलेक्ट होणार. शेवटचा चार्ट बघा, एकूण 207च्या खाली 68, 63 किती मुलं कोणत्या कास्टमधून किती होणार? 68 ओपन मधून होणार, 63 महिलांमधून सिलेक्शन होणार. महिलांचं मेरिट 63 मध्ये लागेल. मग 63 प्लस खालचे तुमचे एक्स आर्मीचे अंशकालीनचे ते पण ऍड करायचे. ठीक आहे. ओपन मधलेच. ओपन मध्ये त्या अंशकालीनला समजा किती जागा आहेत? 2 जागा आहेत, तर त्या ऍड करायच्या. राखीवला 6 जागा आहेत, तर 6 प्लस 63 म्हणजे तुमच्या जवळपास 70 जागा आपण पकडू. ठीक आहे. तर 70 मुली सिलेक्ट होणार ओपन मधून, कारण आपण एक्स आर्मी आणि अंशकालीनच्या कन्वर्ट करतो जागा, त्या ओपन मध्ये जाणार. ओपनच्या जागांचं जर आपण बघितलं तर आलं लक्षात. ठीक आहे. सेम तसंच आहे, म्हणजे तुम्हाला जवळपास किती जागा आहेत त्या कॅल्क्युलेट करा, ओपनला किती आहेत ते अंदाज करा. म्हणजे 68 जर जागा असतील, 68 प्लस ह्यांच्या अंशकालीनच्या आपण ऍड करू, आपण ओपनच्याला किती जागा असतील, 68 प्लस सर्वसाधारणला पहिला चार्ट, 68 प्लस 6 किती झाले, ते झालेत 76, 74 झाल्या. 74 आणि एक्स आर्मीला किती आहेत? एक्स आर्मीला ओपनला एक्स आर्मीला 9 जागा आहेत. 76 74 प्लस 9 किती झाले बघा, 83 जागा झाल्या. म्हणजे तुमच्या 83 जागा आहेत ओपनला मुलांच्या. 83 मुलं ओपन मध्ये कन्वर्ट होणार. आलं लक्षात. 83 मुलं ओपन मध्ये कन्वर्ट होणार. आता सेम महिलांचं आपण एक कॅल्क्युलेट करू. आता 63 आहेत, 63 एकूण जागा आहेत, बरोबर ना. एक मिनिट सॉरी, मी काहीतरी मिस केले. 8, 5, 1, 1, 1, हा
तर ह्यांचे आता राखीवच्या 19 होते, सॉरी, आपण ते 19 प्लस खालचे करा, 68 मध्ये नाही करायचे. ठीक आहे, सॉरी, तुम्हाला सांगताना चुकलं मी. 19 प्लस खालचे 6 मोजायचे, म्हणजे तेवढ्या आपल्या मुलांसाठी जागा. 19 प्लस 6 किती झाले? 25 प्लस याचे माजी सैनिकचे 9 जागा. ठीक आहे, 25 प्लस 9, 5 आणि 4 म्हणजे 34-35 जागा मुलांसाठी असतील. ठीक आहे. आणि यातलं परत अजून काही गोष्टी अशा होतात की काही विद्यार्थी केंद्राच्या परीक्षेत पास झालेले आहेत, म्हणजे सीजीएचएस ला जॉईन झालेले असतं, ESIC ला जॉईन झालेले असतील, किंवा काही विद्यार्थी भविष्यात परत ड्रग इन्स्पेक्टर होतील. तर मग ती विद्यार्थी काय करणार? तुमचं पे स्केल ज्या ज्या ठिकाणी तिथून ते बॅकआउट करतील. ते विद्यार्थी एकतर राजीनामा देतील किंवा आता जॉईन करतील आणि नंतर परत रिझाईन करतील. तर मग त्यावेळेस पण त्या जागा खाली होतात, म्हणून ते वेटिंग लिस्ट वगैरे त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. सो असा तो आपण कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने करायचं. आणि आपण आता एक सर्वे घेतला गुगल फॉर्मला की कास्टनुसार, कास्ट वगैरे रँक जे आपण टाकले आफ्टर एक्सेल शीटचं जे तयार केले, त्याच्यानुसार तुम्ही तो फॉर्म जर भरला तर मी एक एक्सेल शीट टाकेल. आणि काही काही जण काय करतात, मुद्दाम नाव टाकत नाही वगैरे वगैरे, त्याच्यात तुमचं नुकसान होईल. काही काही जण मुद्दाम हे करतात, टाकतच नाही आपल्या खऱ्या गोष्टी. पण इथं सगळं कळून येतं, तुमचं नाव आहे, रँक आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये तसं दिलंय. सो त्याच्यानुसार तुम्हाला थोडासा एक अंदाज येऊन जाईल की आपलं सिलेक्शन होईल का नाही म्हणून. आता हे बघा, आता म्हणजे 35 जर जागा ओपनला पुरुषांच्या असतील तर खाली महिलांच्या किती येते बघा. आता कास्टनुसार जोपर्यंत तुमची यादी येत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आता याच्यानंतरची प्रोसिजर काय असते, आता 21 तारखेला इलेक्शन आहे, जर आलं तर या आठवड्यात तुमचं तात्पुरती निवड यादी येईल, नाही तर 21 तारखेच्या नंतर, पूर्ण निकालाच्या नंतर तुमची तात्पुरती निवड यादी कास्टनुसार लागेल. आणि खाली एकाच 3 लोकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील. ठीक आहे. सो आपल्या कास्टला किती जागा आहेत आणि आपल्या कास्टची किती मुलं आहेत, त्यात तुम्हाला पूर्णपणे पिक्चर क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तरीही ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ओपनच्या 160च्या वर ज्या लोकांना मार्क असतील, 165च्या वर, सॉरी, 165-66च्या वरती ज्या लोकांना मार्क आहेत ओपनचे, त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला रेडी राहा. नंतर 164 ते 170च्या दरम्यान ईडब्ल्यूएस एसीबीसी, 62 ते 70च्या दरम्यान ईडब्ल्यूएस एसीबीसी वाल्यांनी तयार राहा. आणि बाकीचे जे SC ST कॅटेगरी त्यांचं मेरिट कमी लागेल. ठीक आहे, त्यांचं मेरिट जवळपास 140-150च्या दरम्यान त्यांचं मेरिट लागेल ST कॅटेगरीचं. SCचं थोडस सेम 4-5, ST कॅटेगरीचं मेरिट फार कमी लागतं, SCचं थोडस जास्त लागेल. सो 140च्या आत जे आहेत त्यांनी जास्त होप्स न ठेवता, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर ठेवा. आणि आता तुम्ही जर रँक वाईज जर बघितलं असेल तर तुमचं सिलेक्शन होतंय का नाही तुम्हाला पिक्चर क्लिअर होतं. आशा ठेवू नका. जर तुम्हाला तात्पुरत्या निवड यादीमध्ये तुमचं नाव आलं, तुम्हाला बोलवलं गेलं, तर तुम्ही जे डॉक्युमेंट ऍटलिस्ट रेडी ठेवा. कसं असतं, आपल्या ज्या व्हाईब्स असतात ना, त्या व्हाईब्स पॉझिटिव्ह ठेवायच्या की माझं नाव सिलेक्शन होऊ शकतं, कधी ना कधी माझं नाव येईल. ठीक आहे, हे फक्त माझ्या मनात, तुमच्या मनात कायम करून ठेवायचं. सगळे डॉक्युमेंट वगैरे पूर्ण गोष्टी रेडी करून ठेवायचा. आणि हा विषय आजच्या आज क्लोज करायचा. माझं होईल ना होईल तो नंतरचा भाग. तुम्हाला मेलला कम्युनिकेशन येतं, याद्या लागतात, सगळं होतं, सगळे अपडेट तुम्हाला वेबसाईटला मिळतात. आणि कधी होईल, काय होईल, हा प्रश्न विचारू नका प्लीज. ह्या तारखेला त्या तारखेला कोणीच सांगू शकत नाही. मंत्रालयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी गोपनीय असतात. त्या गोपनीय गोष्टी कोणी सांगत नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार आपण एक अंदाजित एक पिरियड टेंटेटिव्ह आपण टाकत असतो की येईल बाबा या आठवड्यात, असं कोणतरी समोरून सांगतं, मग ते आठवड्यात येते, असं असतं. सो कधी होईल, काय होईल हा विचार सोडून द्या. आम्हाला 6 महिने लागले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत, जॉईनिंग होईपर्यंत. कोर्ट केस ह्याच्यामध्ये जर कदाचित एखाद्याला जर
चुकीचा न्याय जर मिळाला, त्याला ते कन्सिडरच केलं नाही, तर काही लोक कोर्टात पण जाण्याची शक्यता असते याच्यात. त्याच्यामुळे जर कोर्टात गेले तात्पुरती निवड यादी, नंतर पण काही लोक आम्हाला का बोलवलं नाही, ह्यांना असं आमच्यावर अन्याय केला वगैरे काही जर चुकलं, तर ते बरेच लोक कोर्टात जातात. सो असं कोर्टात पण जाऊ शकते, काय सांगता येत नाही. त्यामुळं आपण संपूर्ण बाजूने तयार, आणि कोर्टात गेल्यानंतर 2-3 महिने जातात त्याच्यात, त्या गोष्टीसाठी मॅटमध्ये गेल्यानंतर. सो आपण त्या गोष्टीसाठी तयार राहिलं पाहिजे. आपण आता काय ह्या गोष्टीतनं पूर्ण बाहेर पडायचं, फक्त चॅनलला अपडेटेड राहायचं. वेबसाईटच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चॅनलवर टाकेल, किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय, तुम्हाला मेल येतो, मेल पण येतो तुम्हाला, अपडेट पण येते, तुमचं रँक टाकले जातात, नावं टाकले जातात, कास्ट कॅटेगरी टाकली जाते, तुमचे मार्क टाकले जातात, अशी पूर्ण यादी येते वेबसाईटवरती. त्या यादीनुसार तुम्हाला वेगवेगळे लोकेशन दिले जातात, की या सिरियल नंबर टी ह्या सिरियल नंबर, तुम्ही मुंबईला या कॉलेजला यायचे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वगैरे सगळं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपण एक व्हॉट्सअप ग्रुप मागच्या वर्षी पण बनवला होता, त्याच ग्रुपला तुम्हाला ऍड करेल, तुम्हाला ती लिंक पण नंतर शेअर करेल. पण डॉक्युमेंट योग्य वेळी प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवेल, तुम्ही काळजी करू नका. संपूर्ण मार्गदर्शन, संपूर्ण मदत मी करेल तुम्हाला. फक्त तुमचे जे डॉक्युमेंट असतील फार्मसीचे वगैरे काय असेल, तर ते सगळे रिन्यू वगैरे करून घ्या. एक्सपायर झालेले असतील त्या सगळ्या गोष्टी रिन्यू करून घ्या, डॉक्युमेंट चेक करून घ्या. 3 झेरॉक्स बंच काढून ठेवा, ओरिजिनल पण डॉक्युमेंट ठेवा. बाकीचे कोणते डॉक्युमेंट किंवा काय ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस पण एकदा सेशन आपण घेऊ, आणि वेळोवेळी तुम्हाला मदत करू. तुमचे काय प्रश्न असतील ते कळवा. आणि हे बघा, बरेच युट्यूब चॅनल किंवा कोणी पण असेल, किंवा मी जरी तुम्हाला अंदाजी स्कोर कोणी सांगत असेल, तर हे सगळं अंतिम सत्य नसतं. कारण बरेच जण त्यातनं बॅकआउट होतात, काही होतं. त्या यादीमध्ये काय होईल हे शेवटपर्यंत काहीही सांगता येत नाही. जास्त परफेक्ट कोणी सांगत नाही. फक्त एक अंदाज असतो की या 166च्या वरती, 164च्या वरती जे विद्यार्थी आहेत त्यांनी चांगली तयारी करा. 150च्या वरती, 155च्या वरती, 155च्या वरती जे आहेत त्यांनी चांगली तयारी करून ठेवा. कास्ट कॅटेगरीवाल्यांनी 140 ते 155 दरम्यान असतील तर त्यांनी पण तयारी करून ठेवा, तुमचं होऊ शकतं. सो आपल्या कास्टला असणाऱ्या जरा आपल्यावर असणारे कास्टचे विद्यार्थी ह्याच्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे ठोकताळे लावता येतात. त्यामुळं कास्ट कोणती कोणाची आहे आता या यादीमध्ये काही स्पष्ट होत नाही, हे लक्षात घ्या. आता तुमचे काही प्रश्न असतील तर हँड रेस करा, म्हणजे मी तुम्हाला अलो करतो. तुमचे काही डाऊट असतील तर, आणि कुणी बिंदास प्रश्न विचारा, काहीही अडचण नाही. हा, सुतार तुम्हाला अलो केले, अनिल कदम पाटील अलो केले. ज्यांनी हँड रेस केला, जे वॉन्ट्स टू स्पीक आहेत त्यांना अलो केलंय. हा, तुमचा काय प्रश्न आहे? काय प्रश्न आहे कोणाचा? हॅलो. हा, येस येस, बोला. ओबीसी मेल साठी किती सांगितलं सर तुम्ही डॉक्युमेंटेशन साठी? काय काय काय? ओबीसी मेल ला डॉक्युमेंटेशन साठी किती स्कोर सांगितलं तुम्ही, म्हणजे लगभग? तसं 160च्या वरती जे आहेत ना विद्यार्थी, 155, 160च्या वरती जे आहेत त्यांनी तयारीत राहा, ओपन ओबीसी वाल्यांनी. कारण मी बघितलंय 180च्या वरती 6 विद्यार्थी आहेत, 175च्या वरती 37 कॅन्डिडेट आहेत. म्हणजे तुमचे ओपनची जी पोरं आहेत ती इथं डिवाइड होत आहेत. म्हणजे ओपनचं मेरिट जवळपास तुम्हाला सांगतो 170 पर्यंत, 175 पर्यंत जाईल ओपनचं मेरिट. 174, 175च्या वरती ओपनवाले सगळे सिलेक्ट होतील. त्याच्यात 1-2 मार्काचं खाली पण येऊ शकतं. त्यानंतर तुमचे जे 109 विद्यार्थी आहेत, 165 ते 170च्या दरम्यान 109 विद्यार्थी आहेत. तर याच्यामध्ये ओबीसीचं मेरिट खाली येणार तुमचं, म्हणजे 165 पर्यंत तुमचं मेरिट येईल, 164 पर्यंत समजा.
164 163 पर्यंत ओबीसीचं मेरिट येऊ शकतं. ठीक आहे. आणि SCBC दुसरी किती जी झाले? कास्ट आहे ईडब्ल्यूएस किंवा एसीबीसी वगैरे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं असं की थोडंसं मेरिट हायस्ट लागेल त्यांचं. ठीक आहे. सेम या 165 ते 170 दरम्यान लागेल त्यांचं मेरिट. आणि एसीबीसी जे आहे, एसीबीसी हे जवळपास मराठा कॅन्डिडेट असतात, ओपनच त्यांना मेरिट लागेल. त्यांची जागा जागा किती ते एक मिनिट, एसीबीसीच्या एसीबीसी ला टोटल जागा आहेत किती, 21 जागा आहेत. ठीक आहे. 21 जागांपैकी एसीबीसीचे सर्वसाधारण असतील 8 महिला आहेत, त्याच्यामध्ये 6 जागा आहेत एसीबीसी ला. तर ह्यांचं पण मेरिट मला वाटतं एसीबीसीचं मेरिट जास्त लागेल यावेळेस. कारण जागा कमी आहेत आणि एसीबीसी यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय एसीबीसी मध्ये. तर एक तो अंदाज पकडा. हॅलो सर. हा. सर ते पदवीधर आणि एक्स आर्मीच्या जागा लगेच कन्वर्ट होत असतात का, म्हणजे नंतर होतात, कसं असतं ते? त्या आता यावेळी काय होईल, पदवी म्हणजे अंशकालीनच्या जागा तर मला वाटतं लवकर सेकंड राऊंडला कन्वर्ट होतील. कारण सुरुवातीला कसं सगळ्यांना चान्स दिला जातो, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत. आता काय होतं, काही लोकांकडून चुकीने अंशकालीनवरती टिक झालेलं असतं. चुकून त्यांना वाटतं की आम्ही पार्ट टाइम जॉब करतो म्हणून अंशकालीन, हे मी ऑलरेडी आधी क्लिअर केलेले आहे. तर काय मग ते तसे लोकांना संधी दिली जाते प्रत्येकाला. पहिल्या राऊंड मध्ये तर लगेच नाही होते. ठीक आहे. पहिल्या राऊंड मध्ये सगळ्यांना संधी दिली जाते. ज्यांनी ज्याच्यातून फॉर्म भरले, कोणी चुकून त्या कॅटेगरीत फॉर्म भरले, सगळे येतात. नंतर काय होतं की ते सगळे सॉर्ट आउट होतात. तिथं जर अंशकालीनचं कोणीच आलं नाही, बाबा फॉर्म भरलाय पण यांचे डॉक्युमेंटच व्हॅलिड नाहीये, हे अंशकालीन मध्ये बसतच नाही, तर ते बाहेर पडतात. ठीक. तर असे विद्यार्थी मग नंतर सेकंड त्याची यादी लागते, की अंतिम निवड जी आहे ती अंतिम निवड यादी ठरवली जाते. तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे सगळे हे होऊन तुम्हाला जॉईनिंग लेटर्स दिले जातात वरच्या लोकांना. मग खालच्या लोकांना पण ते बोलवतात, 2-2, 3-3 लोकांना. जर त्यांना कॅन्डिडेट भेटला तर त्या विषयी तिथंच क्लोज होतो, पण नाही भेटला तर मग सेकंड राऊंडला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 1-2 महिन्यात परत तुम्हाला बोलवलं जाते. तर ठीक आहे. तर ही प्रक्रिया जवळपास 1 ते 2 वर्षाची प्रक्रिया आहे पूर्ण वेटिंग पर्यंत. ठीक आहे. वेटिंग मध्ये जे आहे ते 2 वर्ष ती यादी चालते. समजलं का सर? हा. सौरभ पावळेंना आलो केले, पाटील, अक्षय गुलादे आलो. ज्यांना हे करायचं त्यांनी हँड रेज करा. सर विजय एनटीबी एनटीसी एनटीडी ह्यासाठी म्हणजे काय राहील कट ऑफ रेंज डीबी साठी? बघा 160 अबोच पकडा, ते 160च्या अबोच. कारण जर वरचे ओपनचं जेव्हा जिथं संपेल त्याच्यानंतर खाली 4-5 जागा आहेत तुम्हाला एनटीसी एनटीबीला, जास्त काही जागा नाहीत मला वाटतं पुरुषांच्या, महिलांच्या वेगळ्या. हार्डली गेलं तर 155 पर्यंत ते जाईल, त्याच्यापेक्षा खाली जाणार नाही. मेरिट जास्तच लागणार आहे. एनटीसी म्हणताय ना तुम्ही, म्हणजे बी ड. तुम्हाला जागा किती आहेत बघितल्या तुम्ही? एक एनटीबी सर सर्वसाधारण 2 आहे, फिमेल 2, हा 2. एक्स आर्मी आणि अंशकालीन. महिलांच्या जागा विषय सोडून द्या, महिलांमध्येच कन्सिडर होतात, त्या पुरुषांमध्ये येत नाही, त्यामुळे तो तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे. तुमच्या ह्या सर्वसाधारणच्या 2, एक्स आर्मीच्या पकडा 1 जागा, बरोबर ना? हो. सॉरी 1 जागा, 3 जागा आणि अंशकालीनची 1 जागा, म्हणजे तुम्हाला टोटल जागा आहे 4. ह्या 4 जागांमध्ये 160 पर्यंतच्या अपेक्षा आहे. हॅलो सर. येस.
सर आपल्याकडे जर व्हॅलिडिटी अवेलेबल नसेल त्याला कालावधी दिला जातो का? किती कास्ट आहे तुमची? ओबीसी. तुम्ही व्हॅलिडिटीसाठी ऍप्लिकेशन केलेलं नाही का? नाही ना सर. ते व्हॅलिडिटीचा नियम आहे की नंतरच्या तुम्ही 6 महिन्यात ते अप्लाय करू शकता. त्यात रिजेक्ट वगैरे म्हणजे व्हॅलिडिटीमुळे आपण फॉर्म रिसिप्ट घ्या तुम्ही आता रिसिप्ट वरती हे करू शकता, पण जर व्हॅलिडिटी नाही भेटली तर तुम्हाला मग ते नंतर परत अडचणी निर्माण होतात. मग तुम्हाला ते ओपन मध्ये कन्सिडर करतात असे. म्हणजे जर ओपन मध्ये जागा असेल तेवढे मार्क असतील तुम्हाला तर. पण शक्यतोवर कास्ट व्हॅलिडिटी हा 100% लागणारा विषय आहे. तो त्याच्या आधीच पाहिजे. अर्ज कोणी पण करू शकतो ना, कास्ट व्हॅलिडिटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आधी मिळाली पाहिजे, एवढं डोक्यात ठेवा. नंतर काय होईल हा विषय नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आधी जे काय करायचं ते करा, कास्ट व्हॅलिडिटी असलीच पाहिजे. हा, नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणाचा? नेक्स्ट कोणाचा क्वेश्चन आहे? हँड रेज केलेत का तुम्ही? प्रणितोष, शिवराज सताळे, प्रियंका बनसोडे, आलो केले मी तुम्हाला. हँड रेज करा तुमचे काय प्रश्न असतील तर. तुम्हाला एक अंदाज आता आजच्या याच्यातनं आला असेल. ठीक आहे. हॅलो हा, येस. सर, महिलांना सर्वसाधारण मध्ये नसतं का? सर्वसाधारण मध्ये फक्त पुरुष असतात का? ऍक्च्युली महिलांमध्येच जातात, त्याच्यामध्ये फक्त पुरुष असतात. जर त्यांनी टिक केलेलं नसेल की फिमेलचं टिक केलेलं नसेल तर मग ते एखाद्या वेळेस कन्सिडर होतं. पण शक्यतो मागच्या यादीमध्ये तर तसं केलेलंच नव्हतं. महिलांचं महिलांमध्येच जातात, त्या आपल्यामध्ये कॉम्पिटिशनला येत नाही. हॅलो, नमस्कार सर. येस मंगेश सर, बोला. सर, एक डाऊट होता मला. फॉर एक्झाम्पल ज्या एक्स आर्मीच्या जागा राहतात आणि पार्ट टाइम ग्रॅज्युएटच्या ज्या जागा राहतात, समजा ते कॅन्डिडेट भेटले नाही तर त्याच कॅटेगरी मधून ओपनला सुटतात जागा का ओपन जनरल साठी सुटतात सर जागा? ते तसं नाही, ओपनच्या एक्स आर्मीच्या असल्या तर त्या ओपनलाच जाणार. हा, एसटी कॅटेगरीतली एक्स आर्मीची असेल तर ती एसटी त्याच याला जाणार, त्याच अच्छा कॅटेगरीला जाणार. अच्छा. आणि सर, व्हॅलिडिटीचा एक प्रश्न होता की मी नेट कॅफेवर गेलो होतो, ते म्हणे नोकरी लागल्यानंतर किंवा ऍडमिशनच्या नंतरच ती व्हॅलिडिटी काढता येते म्हणे, आज अगोदर नाही काढता येत आपल्याला. तसंही करता येतं, पण बघा म्हणजे शक्यतोवर काय असतं माहिती तुम्हाला, 11वी-12वीला आपलं सायन्स असतं, प्रत्येकाने व्हॅलिडिटी काढलेलीच पाहिजे. अच्छा तुम्ही 11वी-12वीला अप्लाय जर केलेलं असतं तर तुम्हाला ती व्हॅलिडिटी मिळाली असती. अच्छा. आणि सर, आता ठीक आहे. 2023 ला एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस समजा एकच कॅटेगरी होती, मराठा आणि समजा ओबीसी समाजची, तर आता ते वेगळं झालं, त्याचा काही परिणाम होईल का सर कट ऑफ वरती? म्हणजे कट ऑफ वरती परिणाम म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे म्हणून? नाही, आता वेगळी झाली ना समजा कॅटेगरी. ईडब्ल्यूएस मध्ये ही कास्ट नाहीये. हा ठीक आहे. हा ना, प्रवर्ग आहे ना. इकॉनॉमिक हा प्रवर्ग म्हणजे त्यात मग सगळे येतात. हम्म. एसीबीसी ही कास्ट आहे, मराठा ओनली. हा एसीबीसी काढले, स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास म्हणतो आपण. त्याचा जवळपास मेरिट समानच असते ईडब्ल्यूएससी एसीबीसीचं. आणि आपलीच पोरं असतात ओपनवाले पोरं भयंकर स्कोर घेतात सगळे. सर, ओपनच्या जागा जवळपास किती येतील तरी येत मेलला? नाही, जास्त येतं 2-4 मार्कानं खाली येतं, जास्त त्याच्यापेक्षा जास्त येत नाही. ओबीसीचं मेरिट खाली येतं. अच्छा. सर, ओपन मेलला जनरली किती जागा भेटतील तरी आपल्याला? मी सांगितलं ना तुम्हाला आता, तुमचा चार्ट तुम्ही जर बघितला असेल याचा, सर्वसाधारण म्हणजे तुम्ही अराखीवला तुम्हाला 59 जागा आहे आणि सर्वसाधारण 19 आहे. 19 जागा प्लस खालचे ऍड करायची, अंशकालीनचे 6 प्लस माझी संख्या ते ऍड करायचे, तेवढ्या तुम्हाला जागा 9. म्हणजे किती जागा होतो? 19 + 9 + 6. अच्छा, ठीक आहे. म्हणजे 35
जागा होतात ठीक आहे. ओपनला. येस. आता तुम्ही काय काही जण आता असं कॅल्क्युलेशन करतील, मुली जर काढल्या तर तुमचा क्रमांक 35 पर्यंत तुमचं नाव आहे काय बघा, पहिल्यावरती जे पोर आहेत ना, सगळ्यात टॉपचे जे पोर आहेत ते, मग ते 35 सांगा, 35 लोकांनी शुअर राहा किंवा आमचं सिलेक्शन होणार म्हणून, पहिल्या 35 लोकांनी. आणि महिलांमध्ये जी सर्वसाधारण मध्ये समजा महिलांना किती जागा आहेत, 18 जागा असतील, तर त्या 18 मध्ये तुम्ही किती नंबरला आहे ते बघा. ठीक आहे. आता मला वाटतं अंशकालीन आणि याच्या एक्स आर्मीच्या नंतर सर्वसाधारण मध्ये काही कन्वर्ट केलेल्या होत्या त्यांनी. एकदा मी परत चेक करून सांगतो तुम्हाला, टेलिग्रामला मी अपडेट देतो त्यांचं, की त्या ओपन मध्ये कन्सिडर केलं होतं, त्यांच्या कास्ट मध्ये केलं होतं. ठीक आहे. सर वुमन रिझर्वेशनचं समजा क्लोज झालं समजा कट ऑफ समजा, तर ते जनरल मध्ये येऊ शकतात ना सर? नाही, जनरल मध्ये येतच नाही, महिलांचा पूर्ण कट ऑफ वेगळा लागतो. अच्छा. सर जनरल मध्ये येतात ना महिला, जर टॉपर असतील तर येतात. हा सर, मी पण 2023 ची लिस्ट बघितलं तर आले ते काही महिला जनरल मध्ये. जर त्यांनी ईमेल टिक केलेलं नसेल तर जनरल मध्ये तर येतात. तर ते जनरल मध्ये जाईल. तर तुम्ही फिमेल टिक केलं तर मग त्या येत नाही. हा वुमन रिझर्वेशनचा एक प्रश्न होता बघा तुम्हाला फॉर्म भरताना. हो सर, हो सर, बघितलं होतं ऑप्शन. नेक्स्ट कोणाचा काय प्रश्न आहे? वैष्णवी, ऋतुजा, प्रियंका बनसोडे ऍड्रेस केलाय, आलो केलंय तुम्हाला. ठीक, ओके. कुणाचा काही प्रश्न नाहीत. आता तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल मेरिटचा. तर आता ज्या लोकांना मार्क बाउंड्रीवर आहेत किंवा ज्यांनी, हा येस सर, कास्ट वाईज आपल्याला हा पीडीएफ कधीपर्यंत भेटून जाईल आता आलेला? ते आता या आठवड्यात तर शक्यता कमी वाटते मला, कारण 21 तारखेला निकाल आहे. तर असं असतं की निवड यादीमध्ये ते निवड यादी इलेक्शनच्या निकालाच्या आधी करायची नसते, कारण बरेचसे 20 तारखेला काही नगरपालिकांची इलेक्शन आहे, तर आचारसंहितेत ते करत नाही. तुम्ही 21 तारखेच्या नंतर पण येऊ शकते किंवा त्याच्या आधी टाकले तर ते टाकतील टेम्पररी. मग त्यात आपलं कास्ट वाईज पूर्ण आपल्याला लक्षात येऊन जाईल की आपला नंबर लागतोय का नाही. आता माझं ओबीसी मध्ये मी 3ऱ्या नंबरला होतो. मला शुअर माहिती होतं माझ्या जागा किती होत्या काय मला बघायचं पण काम नाही पडलं, कारण मला माहित होतं जागा 169 होत्या, ओबीसीला जास्त जागा होत्या. तर मी 3 नंबरला होतो. मला मी खूप शुअर होतो की माझा 100% सिलेक्शन होणार. मी तुम्हाला माहिती आहे, अंतिम निवड यादी लागायच्या आधीच, म्हणजे ही जी यादी येते सुरुवातीची कास्टनुसार, तेव्हाच मी सेलिब्रेशन केलं होतं. अंतिम निवड यादी नंतर आली. ठीक आहे. सो एकदा तुम्हाला मी शुअर होतो की माझं ते आता मी 3 नंबरला आहे, माझं होणार. तर मी आधीच माझं सेलिब्रेशन झालं होतं त्या बाबतीत. हॅलो सर, फिटनेस सर्टिफिकेट कधीपर्यंत लागतं? कोणतं? मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी, आणि ते काय नसतं कोणत्या पण एमबीबीएस डॉक्टर कडून ते घ्यायचं, ते सांगेल मी तुम्हाला. ते विषय सोडून द्या तुम्ही. फिटनेस हा काय फार मोठा विषय नसतो, कारण तुम्ही नोकरीत आल्याच्या नंतर परत तुमचं फिटनेस मेडिकल एक्झाम नंतर होते, मेडिकल टेस्टला पाठवतात, ससून जे इकडे तिकडे पाठवतात तुम्हाला. तो फिटनेस वेगळा असतो, आणि आधीचा फिटनेस तो काही फार मॅटर करत नाही. दिव्यांगासाठी तो फिटनेस मॅटर करतो, बाकीच्यांना नाही. सर एक लास्ट क्वेश्चन सर, डिप्लोमा पासिंग सर्टिफिकेट कंपल्सरी विचारतात का ड्युरिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन? नाही काय गरज, पण काढून ठेवा. हो सर, तसं अप्लाय केलंय पण काही अजून आलं नाही सर त्याच्यामुळे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडं 10वी पासून तर शेवटच्या परीक्षा होईपर्यंत आणि कास्ट नंतर तुमचे रिन्युअल्स हे सगळे अप टू डेट असले पाहिजे, मार्कशीट सहित सगळे.
एकही डॉक्युमेंटला एक्सक्यूज देऊ नका आणि नो एक्सक्यूज प्लीज. बी सिरियस अबाउट डॉक्युमेंट. कारण एक डॉक्युमेंट नसलं ना तुम्हाला प्रचंड त्रास होतो. नाव बदललेलं असेल तर 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती सत्याप्रत करून घ्यायची की दोन्ही नावं आमची एकच आहे, किंवा काही गॅजेट वगैरे असेल तर ते सोबत ठेवा. आधार कार्ड, त्याचा आयडी प्रूफ तुमच्याकडे ठेवा. कारण नंतर यावेळेस असं होणार बायोमेट्रिक चेक केल्याशिवाय तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येणार नाही. ठीक आहे. काही न वाटत असेल याच्यात फ्रॉड बीड असं काही नसतं. बायोमेट्रिक होतं भाई शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. आणि तिथं जर दुसरा व्यक्ती जर तुमच्या ऐवजी कोणी परीक्षा दिली असेल तर त्या व्यक्तीला तिथे एंट्रीज देता येत नाही. जरी समजा सिस्टमला तुम्ही क्रॉस करून गेले तर तुम्ही बायोमेट्रिक शिवाय पुढेच जात येत नाही तुम्हाला. सो याच्यात ट्रान्सपरन्सी 100% असते. आणि माझे बरेचसे विद्यार्थी ओळखीचे आहेत ज्यांचे स्कोअर चांगले आहेत, ज्यांचं मला शुअर माहिती होतं की यांचे स्कोअर चांगले येणार. सो डोंट थिंक अबाउट इट की हे झालं ते झालं असं रडगाणे करू नका. तुमचं सिलेक्शन व्हायचं असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवावा लागेल. सर ठीक आहे एससीचा कट ऑफ कितीपर्यंत जाईल? मॅडम, आय विल नॉट रिपीट द कॅसेट. 155च्या दरम्यान तुमचा कट ऑफ येऊ शकतो. ठीक आहे. आणि सर एसबीसीच्या कॅटेगरी मेल मध्ये कितीपर्यंत होप्स ठेवा सर? रँकिंग विचारतो मी, कट ऑफ. बघा सर, परत त्याच विषयावर नको यायला आपण. सर एक फक्त रँक सांगा ना, कितीपर्यंत होप्स ठेवू शकतो आपण एसबीसी मेल? अंदाज नाही. आता वरची तुम्हाला सांगितलं की मी वाचून सांगितलं, एक चार्ट टाकलेला आहे कोणतरी पोरांनी की किती मार्काच्या वर किती पोरं आहेत. एक मिनिट मी टाकतो तो तुम्हाला लक्षात येईल की किती मार्कावर समरी मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे. आता कोणतरी टाकलंय. चॅट जीपीटीचा चांगला वापर करतात आपण. बघा आता मी टेलिग्राम चॅनलला टाकले. चॅनलला टाकले किती मार्काच्या वर किती कॅन्डिडेट बघा. 150 ते 55 मध्ये 675 कॅन्डिडेट, 55 ते 160 मध्ये 424 कॅन्डिडेट. एससीबीसीचं मेरिट 160च्या वरच लागेल, 165च्या वरच. ठीक आहे सर. ठीक आहे. 165च्या दरम्यान मेरिट लागेल तुमचं. ठीक आहे सर. आणि सर आपण जे गुगल फॉर्म घेतला त्याचा रिझल्ट कधी, म्हणजे काय म्हणतात त्याला, कधी सांगसाल तुम्ही त्याच्याबद्दल? काय रिस्पॉन्स येते की जरा 2-3 दिवस पेशन्स ठेवत जा. काही गोष्टी पेशन्स ठेवून पण येतात ना. आणि तुमचे जेवढे जास्त रिस्पॉन्स येईल तेवढा अंदाज तुम्हाला जास्त लागेल. ठीक आहे सर. ठीक आहे सर. त्यामुळे तुमचे जे काही फ्रेंड सर्कल असतील, ग्रुप्स असतील, त्या प्रत्येकाला ते फॉर्म भरायला लावा. हो सर, केलं, फॉरवर्ड केलं सगळ्या ग्रुपवरती मी. ते जेवढे जास्त विद्यार्थी भरतील तेवढे तुम्हाला ते एक्सेल शीटला लगेच अंदाज येऊन जातो. हो ना एक सर, अंदाज येतो की आपलं किती. जेवढे. आणि ज्या मुलांना वाटतंय ना आपलं सिलेक्शन व्हावं ते मुलं 100% 150च्या वरचे जे पोरं आहेत ना ते सगळे फॉर्म भरतात. त्यांनी भरायलाच पाहिजे. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुमचं सिलेक्शन होणार का नाही. ठीक आहे. आता विषयात जास्त अडकू नका. डॉक्युमेंट सपोर्ट DHSC भरती रेल्वे इन्स्पेक्टर आहे. आता याच्या पण जागा आल्या, DRDOच्या जागा आहेत, त्या पण फॉर्म भरा. प्रत्येक परीक्षांचे फॉर्म भरत चला. गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश जिथं सब्जेक्ट आहेत, फार्मा जिथं आहे तिथं फॉर्म भरायचा म्हणजे भरायचा. आपण कुठल्याही परीक्षेत कधी काय कोणता योग येईल काही सांगता येत नाही. ठीक आहे. टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही आपली योग्य वेळ कधी पण येऊ शकते. सो बी प्रिपेअर, डोंट थिंक निगेटिव्ह, फोकस ऑन युअर टार्गेट. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट.